भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण काल अख्ख्या जगाने पाहिला। भारतीय महिला क्रिकेट संघाने काल साऊथ आफ्रिकेवर 52 धावांनी मिळवलेला विजय हा फक्त सामना नव्हता, तर जिद्द, आत्मविश्वास आणि सामूहिक प्रयत्नांचं ते भन्नाट प्रदर्शन होतं। पहिला वर्ल्ड कप आपल्या नावावर केल्याने भारताच्या महिला क्रिकेट संघाचं जगभरातून कौतुक होतंय। भारतीय महिला संघाच्या विजयानंतर टीमवर बक्षिसांचा वर्षाव होतोय। वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या बदल्यात आयसीसी कडून टीम इंडियाला $4.48 मिलियन म्हणजे जवळपास 40 कोटी रुपयांचं प्राइज मिळालं। विमेन्स आणि मेन्स क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वाधिक प्राइज मनी आहे। इतकंच नाही तर भारतीय क्रिकेट नियंत्रक बोर्ड अर्थात बीसीसीआयनं खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी मोठी घोषणा केली। बीसीसीआय भारतीय टीमला बक्षीस म्हणून 51 कोटी रुपये देणार आहे। बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ही गोष्ट कन्फर्म केली। भारतीय महिला टीमला पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे। देवजीत सैकिया यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितलं की कपिल देव यांनी 1983 मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकून भारतीय क्रिकेटला एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा दिली होती। आता हरमनप्रीत कौर आणि त्यांच्या टीमने तोच जोश आणि तोच उत्साह पुन्हा निर्माण केलाय। त्यांनी केवळ ट्रॉफीज नाही तर संपूर्ण देशाचं मन जिंकलंय। वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 300 धावांचा डोंगर उभा केला। या डावात युवा खेळाडू शेफाली वर्माची 78 चेंडूतील 87 धावाची वादळी खेळी आणि स्मृती मानधनासोबतची शतकी भागीदारी लक्षणीय ठरली। अष्टपैलू दीप्ती शर्मानं कठीण वेळी 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत धावपलक हलता ठेवला, जो विजयासाठी महत्त्वाचा ठरला। 5 विकेटसह शानदार गेमही दाखवला। इतकंच नाही तर वर्ल्ड कपमध्ये 200 पेक्षा जास्त धावा आणि 15 पेक्षा जास्त विकेट्स घेणारी ती जगातली पहिली खेळाडू ठरली। या विजयाचा पाया उपांत्य फेरीतच रचला गेला होता। बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध जेमिमा रॉड्रिग्सनं 134 चेंडूमध्ये नाबाद 127 धावांची ऐतिहासिक खेळी करून 339 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड चेस करत भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं। कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघानं सिद्ध केलं की मेहनत आणि एकजूट असेल तर अशक्य असं काहीच नाही। हा वर्ल्ड कप विजय देशातील प्रत्येक मुलीला मोठं स्वप्न पाहण्याची प्रेरणा देणारा सुवर्ण अध्याय ठरलाय, असं म्हणायला काही हरकत नाही। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती।